नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्याची एकादशी, दुसरी एकादशी 11 तारखेला आहे. तर पहिली एकादशी जी होती कमला एकादशी, तर त्या एकादशीच्या दिवशी आपण सगळ्यांनी भरपूर अशा सेवा केल्या. तर भरपूर जणांकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून सेवा करणं राहून गेलं आहे. पण काळजी न करता या येणाऱ्या एकादशीला तुम्ही ज्या काही कमला एकादशीला सेवा करायच्या होत्या, तर त्या सेवा तुम्ही या एकादशीला करू शकता. कारण ही देखील अधिक महिन्यातलीच एकादशी आहे आणि या एकादशीला देखील तुम्ही ज्या काही सेवा राहिल्या आहेत तर त्या सेवा करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 दिव्यांची जी सेवा आहे, म्हणजे कणकेचे 11 दिवे तुळशी मातेला आपल्याला एकादशीच्या दिवशी लावायचे होते. पण भरपूर जणांकडून ही सेवा झालीच नाही त्या दिवशी. पण आता काळजी न करता तुम्ही या एकादशीच्या दिवशी, म्हणजे येणारी जी 11 तारखेला एकादशी आहे, तर त्या एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून 11 कणकेच्या दिव्याची ही सेवा करावी. आता ती सेवा कशी करावी, कणकेचे दिवे कसे बनवावेत, कणकेमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, तर ती वस्तू कोणती टाकावी, या संदर्भात सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अधिक महिन्यामध्ये दीपदानाला अधिक महत्त्व दिलं आहे आणि या महिन्यामध्ये दीपदान करणं अतिशय सर्वश्रेष्ठ मानलं आहे. म्हणून अधिक महिन्यामध्ये जितके होईल तितके आपण दीपदान करावं. आता मग तुळशी मातेला आपण करू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये दीपदान करू शकता. भरपूर ठिकाणी आपल्याला या महिन्यामध्ये जितकं होईल तितकं तुम्हाला दीपदान करायचं आहे. किंवा तुम्ही जर मातीची किंवा स्टीलची दिवे जर शक्य नसेल, तर तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून कणकेच्या दिव्याचं देखील दीपदान केलं तरी चालेल. आता महिना तर संपत आला आहे. अजिबात आपल्याकडे दिवस उरले नाहीत, पण आहेत त्या दिवसामध्ये देखील आपल्याला हे दीपदानाची सेवा करून आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण दीपदान केल्याने आपल्याला अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. म्हणून या एकादशीला आवर्जून आपल्याला 11 कणकीच्या दिव्याची सेवा करायची आहे. म्हणजेच की 11 कणकीची दिव्याचं दीपदान करायचं आहे. आता अधिक महिन्यामध्ये बघा, एकादशी आपण ज्यावेळेस कमला एकादशी झाली, तर त्या दिवशी देखील भरपूर जणांनी 11 कणकीच्या दिव्याचं दीपदान केलं आहे आणि त्याचबरोबर उपवास देखील केला आहे. कारण उपवास, या एकादशीचा उपवास केल्याने 10 एकादशीचा उपवास केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. कारण अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये कोणत्याही सेवेचं आपल्याला फळ अधिक भेटत असतं. त्यामुळे ज्यांच्याकडून गेल्या एकादशीला, म्हणजे पहिली जी कमला एकादशी झाली त्या एकादशीला उपवास करणं शक्य झालं नाही, अशांनी या येणाऱ्या 11 तारखेच्या एकादशीला उपवास केला तरी चालेल. कारण ती पण एकादशी जी आहे, म्हणजे येणारी जी एकादशी आहे ती देखील अधिक महिन्यातलीच आहे आणि याचं देखील फळ तुम्हाला अतिशय श्रेष्ठ आणि 10 एकादशी केल्याचंच प्राप्त होणार आहे. म्हणून आवर्जून तुम्ही या एकादशीला उपवास देखील करावा. उपवासाबरोबरच आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा देखील करायच्या आहेत आणि या सेवेसोबतच आपल्याला संध्याकाळी, म्हणजे एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला कणकेच्या दिव्याची मात्र आवर्जून सेवा करायची आहे. आता चला, विषय थोडा लांब होण्याच्या अगोदर कणकेचे दिवे कसे बनवावेत आणि त्यामध्ये कोणती एक वस्तू टाकावी याबद्दल थोडक्यात सांगते. तर बघा, एकादशीच्या सकाळी, म्हणजे सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करून घ्यायची आहे. कारण आपल्या धर्मामध्ये, म्हणजे हिंदू शास्त्रामध्ये आपल्याला तुळशी मातेला लक्ष्मीचं प्रतीक मानून आपल्याला या महिन्यामध्ये तर केलीच आहे, पण दररोज देखील तुळशी मातेची पूजा करायची असते, तुळशीची पूजा करायची असते. तर सकाळी लवकर उठून आपल्याला पूजा वगैरे करून घेतल्यानंतर तुळशी मातेची देखील आपल्याला ओटी भरायची आहे. जसे की आपण सुवासिनीची ओटी भरतो त्या पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची देखील ओटी भरायची आहे. आता ओटीमध्ये तुम्ही ब्लाउज पीस, त्यामध्ये तांदूळ, एक सुपारी, फूल, अक्षता आणि एखादं हळकुंड, खारीक, खोबर, खडीसाखर, या पद्धतीने ओटीचं जे साहित्य आहे आणि त्यामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या हे ठेवून तुम्हाला जे काही सौभाग्याचं आपलं वाण आहे ते ठेवलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे सकाळी आणि त्यानंतर मग मात्र आपल्याला दररोजच्या सारखा एक दिवा तेवढा लावायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी, म्हणजे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आवर्जून 11 दिवे बनवायचे आहेत. तर आता हे 11 दिवे कसे बनवावेत, तर बघा, कणिक घ्यायचं आहे. आता ते आपल्याला गव्हाच्या पिठाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये आपल्याला आवर्जून एक इतकाच तुकडा आपल्याला गूळ टाकायचा आहे. कारण मुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये गोडवा तयार होतो. घरामध्ये एकमेकांमध्ये जे काही प्रेम आहे तर ते टिकून राहण्यास मदत होतं. घरामध्ये एकमेकाच्या मनामध्ये जी काही जागा आहे तर ती देखील स्थिर राहण्यामध्ये, म्हणजे प्रेम जे आहे तर ते स्थिर राहण्यास मदत होते. म्हणून त्यामध्ये थोडासा आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला दूध टाकायचं आहे. तर दूध आणि गूळ हे मिश्रण त्यामध्ये टाकून आपल्याला या कणकेचा गोळा बनवून त्यापासून आपल्याला दिवे बनवायचे आहेत आणि हे आवर्जून तुम्ही करू शकता.
कारण असं केल्याने आपल्या घरामध्ये गोडवा निर्माण होऊन एकमेकाची जी काही मनं आहेत, तर ते एकमेकात गुंतून राहतात आणि प्रेम जे आहे ते अखंड राहण्यास मदत होतो. सगळ्या कुटुंबामध्ये गोडवा तयार होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला या कणकेच्या दिव्यामध्ये आवर्जून कणकेच्या जो गोळा बनवत आहोत आपण जे दिवे बनवण्यासाठी, तर त्या पिठामध्ये आपल्याला आवर्जून गूळ हे वापरायचंच आहे. जर गूळ शक्य नाही तर तुम्ही साखर जरी वापरली तरी चालेल. अगदी चिमूटभर, जास्त नाही, पण गूळ मात्र आवर्जून वापरावा. आणि गूळ आणि थोडंसं दूध टाकून त्यानंतर त्याचा घट्ट गोळा बनवून तुम्हाला दिवे बनवून घ्यायचे आहेत. तर दिवे आता आपल्याला 11 बनवायचे आहेत. तर 11 कणकेचे दिवे बनवून त्यानंतर त्याला तुम्ही वाफवून घेऊ शकता किंवा थोडंसं उकडून घेतलं तरी चालेल. पण जसं की आपण मोदक वाफवून घेतो त्या पद्धतीने जरी आपण त्या दिव्याला वाफ देऊन वाफवून घेऊन त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे. तर तेल अजिबात वापरू नका. त्यामध्ये आपल्याला तुळशीला दिवे लावायचे आहेत. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप वापरायचं आहे आणि तुपात आपल्याला फुलवात ठेवायची आहे. आता या 11 दिव्यामध्ये आपल्याला फुलवातीचाच उपयोग करायचा आहे. अजिबात 33 वात वापरू का, असं वापरू का, असं विचारू नका. कारण 33 वातीची जी सेवा आहे ती आपण अधिक महिन्यासाठी सुरू केली पण आहे आणि भरपूर जणांची होऊन पण गेली आहे. तर या पद्धतीने या दिव्यामध्ये मात्र आपल्याला फुलवातीचा वापर करायचा आहे. आता रेडीमेड फुलवाती आणि तुपासहितच भेटत आहेत, ते देखील वापरलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला तूप आणि फुलवात यामध्ये लावून त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि तुळशी मातेजवळ घेऊन जायचं आहे. तुळशी मातेला देखील गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही प्रार्थना करताना कुटुंबातले सगळे सदस्य तुळशी मातेजवळ जाऊन हात जोडून आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते किंवा हे लक्ष्मी माते, हे भगवान विष्णू हे नारायणा, भगवान विष्णूला आपण नारायण देखील म्हणतो. तर हे नारायणा, तुम्ही तुमची कृपा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी काही कृपा आहे, तुमचा जो काही वरद हस्त आहे तो आमच्यावर सदैव असू द्या. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या आणि एकमेकांमध्ये जे काही प्रेम आहे, आमच्या घरामध्ये जे काही एकमेकांमध्ये प्रेम आहे, जे नातं आहे, तर ते अतूट राहू द्या आणि आमच्या घरामध्ये अजिबात कोणतीही बाधा किंवा कोणतेही संकट येऊ देऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही मनोमन प्रार्थना करा आणि सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांनी ही प्रार्थना करून तुळशी मातेला आपल्याला हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत किंवा दीपदान करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे 11 दिव्याचं दीपदान करायचं आहे आणि हे दीपदान केल्याने आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आहे तर ते स्थिर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास घरामध्ये अखंड राहतो. आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्याचं निवारण होतं आणि याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य, संपत्ती याचा देखील घरामध्ये वास होतो. कारण दिव्यामध्ये जी काही म्हणजे ऊर्जा आहे तर ती ऊर्जा नकारात्मकता शोषून घेते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा प्रवेश होतो. म्हणून या दिव्याची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. तर ही सेवा करताना मात्र आपल्याला ओम नमो भगवते, ओम नमो वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. कारण हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा विष्णू गायत्री मंत्र देखील तुम्ही त्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता ही सेवा करताना. आणि या पद्धतीने आपल्याला एकादशीच्या दिवशी सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ते दूर होण्यास मदत होते आणि हे दीपदान केल्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्त होण्यास मदत होते. कारण अधिक महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून दीपदान करायचंच असतं. कारण हा महिन्यानंतर 3 वर्षाने येणार आहे आणि दीपदानाची जी सेवा आहे तर ती सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते. म्हणून आवर्जून गेल्या एकादशीला जर तुमच्याकडून कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही तर या एकादशीला मात्र तुम्ही आवर्जून हे 11 दिव्याचं दीपदान करू शकता. तर अशा पद्धतीने मला थोडक्यात तुमच्यासोबत माहिती शेअर करायची होती आणि त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर मात्र तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचं पठण करायचं आहे. तर अशी सेवा देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे तर त्याचं देखील पठण या एकादशीच्या दिवशी आवर्जून करावं. तर या सेवा तुम्हाला एकादशीच्या दिवशी न चुकता करायच्या आहेत. कारण आपण गेल्या एकादशीला सेवा केल्या नाहीत म्हणून मन नाराज करून बसण्यापेक्षा तुमच्याकडून जर काहीच शक्य नाही तर तुम्ही आवर्जून या छोट्या छोट्या सेवा कराव्या. 11 दिव्याची ज्यांच्याकडून सेवा झाली नाही त्यांनी मात्र या एकादशीला आवर्जून ही सेवा करावी. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखीन काही माहिती माझ्याकडून देखील चुकून राहिली असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता किंवा मला आणखीन तुम्हाला दुसरे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.